महाभारत कुरुक्षेत्र युद्धामध्ये काही लोक पांडवांच्या बाजूने लढतात, तर काही राजे लोक कौरवांच्या बाजूने लढत असतात. अशा वेळी कर्नाटकच्या उडुपीच्या राजाला कळत नव्हतं की मी नेमकी कुणाची बाजू घेऊ, कारण तो शांतिप्रिय, धर्मप्रिय आणि न्यायप्रिय राजा असतो. म्हणून तो गोंधळून जातो की नेमकी मी कुणाची बाजू घेऊ. मग त्यावेळी त्याच्या डोक्यात विचार येते की आपल्याला युद्धात भागही घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला आपल्याला दुखवायचंही नाही. असा विचार करता तो सगळ्यांचं जेवणाची बाजू आपण उचलू, अशाने आपल्याला युद्धात हातभारही लागेल आणि लोकांची सेवाही होईल, असा तो विचार करतो. मग हा विचार तो कृष्णांसमोर मांडतो. हे कृष्ण, मला युद्धाला हातही लावायचा आहे आणि दोन्ही बाजूला दुखवायचं पण नाही, म्हणून मी विचार केला आहे की या सगळ्यांचं जेवण बनवायचं. मग हा विचार श्रीकृष्णांना पटतं आहे आणि त्यांनी जेवण करायला सांगतात. तर 18 दिवस उडुपीचा राजा सगळ्या युद्धाच्या लोकांना जेवण बनवत असतो. तर रोज काय होत असते, रोज लोक मारले जात असतात. मग अशा वेळी जेवण किती करायचं, असं त्या राजाला प्रश्न पडत असतो. म्हणून तो रोज श्रीकृष्णाकडे जात असतो आणि हे कृष्ण, आज किती जेवण बनवायचं. मग श्रीकृष्ण सांगत असतात, मला शेंगदाणे खायला दे. तर ते शेंगदाणे मी किती खातो तेवढ्या लोकांचं जेवण तू रोज कमी करत जा. असं हे 18 दिवस चालू राहते. पण ना, शेवटपर्यंत जेवण कमीही पडत नसते आणि जेवण जास्तही होत नसते. तर जेवढं पाहिजे तेवढंच जेवण बनत असते. तर युद्ध संपल्यानंतर पांडवांचं राज्याभिषेक होते आणि धर्मराज आणि श्रीकृष्णामध्ये चर्चा होते. हे कृष्ण, की एवढ्या लोकांची जेवणाची सोय करणे चेष्टा नव्हे, तर उडुपीच्या राजाला मानलंच पाहिजे आणि आपल्याकडून हे शक्य झालं नसतं आणि हे युद्ध पण आपल्याला लढायला शक्य झालं नसतं, कारण जेवण नसतं तर आपण लढलो नसतो, असं राजा श्रीकृष्णाला सांगतो. श्रीकृष्णसुद्धा म्हणतात, हो, तो मला विचारायला आला तर मी त्याला सांगितलं की चालते, तू ते करू शकतो, कारण त्याला दोन्ही बाजू दुखवायची नसते. आणि श्रीकृष्ण म्हणतात की चांगल्या भावनांनी जे काम करतात त्यांचं चांगलंच होत असते. तर उडुपीमध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे, तिथं महाप्रसाद बनलं जाते. तर कृष्णाचं वरदान आहे त्या गावाला की जेवण कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही. त्या मंदिरमध्ये महाप्रसाद आताही बनते, तर कमी व जास्त होत नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच बनत असते. माझी कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझी ID फॉलो करा प्लीज.